नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. आपण गप्पा मारत असतो, चहाड्या आणि चुगल्या करत असतो. बायकांच्या मनातल्या गप्पा मी या ठिकाणी मारत असते. जे बायका बोलू शकत नाहीत, मनात खदखद खदखद असते, ती मी ह्या चॅनलवरून बोलते. जे मी आयुष्यभर बोलले नाही, कधीच बोलले नाही, पण आता लक्षात आलं, आता वाटलं आपल्याजवळ प्लॅटफॉर्म आहे, हे चॅनल आहे आणि वयही आता झालेलं आहे, त्यामुळे बिनधास्त बोलायला काही हरकत नाही. वय कमी असतं त्यावेळेला आपण आसपास, समाज, नातेवाईक, कुटुंबातले घटक या सगळ्यांच्या भीतीमुळे आपण मनातल्या सगळ्या गोष्टी स्त्रिया मनातच ठेवतो. भीती वाटते की अरे च्या, कुटुंब मोडलं तर काय करायचं, समाज मोडला तर काय करायचं, घरातनं बाहेर काढलं तर काय करायचं. आणि समजा घर जर का ती स्वतः चालवत असेल, म्हणजे ती कमवत असेल, जेव्हा स्त्री कमावते तेव्हा तिचा सगळाच्या सगळा पैसा हा कुटुंबासाठी आणि घरासाठीच खर्च होत असतो. ती कधीही स्वतःचे असे वेगळे पैसे काढून ठेवत नाही. पुरुष मात्र असं करत नाही. पुरुष स्वतःचं काहीतरी वेगळं त्याचं असतंच. सेविंग असतात, बिझनेस असतात, करिअरमध्ये गुंतवेल, मित्राला कुणाला तरी देईल, नातेवाईकांना देईल, कुठे ना कुठेतरी कर्ज म्हणून देईल, काहीतरी हे सगळे व्यवहार उत्साहपती पुरुष करतच असतो. आणि हल्ली ते शेअर मार्केट आलेलं आहे, लावली आहे वाट सगळ्यांची. 15 वर्षाचं पोरगंसुद्धा शेअर मार्केट करताय घरातले पैसे चोरून, आणि म्हातारी माणसंसुद्धा आपल्या पेन्शनचे सगळे पैसे, घरातले सोनं नाणं सगळं विकून शेअर मार्केट करतात आणि शेअर मार्केटमध्ये पैसे हरतात. अलीकडे तर मला वाटायला लागलेलं आहे की देवानं प्रत्येकाला शेअर मार्केटमध्ये एवढ्यासाठी घालतो की वरती नेताना तुमच्या नशिबात आहेत तेवढेच तुमच्याजवळ तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यापेक्षा जे काही तुम्हाला नशिबापेक्षा जास्त मिळालेले असतात ना, ते सगळे तुमचे काढून घेतो पैसे, आणि तुम्हाला लायकीत राहायला लावतो, मापात राहायचं म्हणतो. त्यामुळे शेअर मार्केट हे तेवढ्यासाठी त्यानं भगवंतानी आणलेलं आहे खाली, की एक्स्ट्रा पैसे कसे काढून घ्यायचे माणसाचे. तर ते तसे काढून घेतलेले असतात सगळेजण आपले पैसे. फक्त तो दाना पाणी जो आहे, आपण म्हणतो ना, त्या चिमणीला सुद्धा जन्माला घातलंय, त्या पक्षाला जन्माला घातलंय, तर त्याच्या चारा पाण्याची सोय त्या भगवंतानी केलेली आहे. तसंच आहे, भगवंत असंच करतोय, सगळ्यांचं हेच चालू आहे. त्याला फक्त जिवंत ठेवण्यासाठी जे काय लागतं तेवढा भगवंत देत असतो. तर हा विषय कुठे आला, तर स्त्रिया आपल्या मनातलं बोलत नाहीत, दाखवत नाहीत, किंवा सगळं झट झटतात त्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी, सगळ्यासाठी. कुटुंबासाठी राबतात. लग्न होतं, लग्न झाल्यावर स्त्रीची लगेचच मुलीची एकदम बाईच होऊन जाते. कुटुंबामध्ये तिला सासरी सगळ्या तिच्याकडनं अपेक्षा केल्या जातात. लगेच तिला मूलही व्हावं अशी अपेक्षा केली जाते, आणि मूलही होऊ दिलं जातं. आणि मूल झालं की मात्र ती एकत्र कुटुंबात असू दे, विभक्त कुटुंबात असू दे, नोकरी करत असू दे, गृहिणी असू दे, नोकरी करत नसू दे, काहीही असलं तरी ते बाळ म्हणून जे आहे ते फक्त त्या स्त्रीचीच जबाबदारी उरते. पुरुष बाळ जन्माला येण्याच्या कृतीसाठी फक्त तो जबाबदार असतो. त्यानंतर पुढचे 9 महिने ती स्त्री एकटीच सगळे हार्मोनल इम्बॅलन्स, मूड स्विंग्स, खाण्यापिण्याच्या सवयी, आपलं करिअर, घर, हे सर्व ती एकटी सांभाळत असते, एकटी अनुभवत असते. फार कमी 2% जे असतात पुरुष, ते त्या स्त्रीचे कौतुक करतात, ह्या अवस्थेत तिची काळजी घेतात. बाकी 98% अशाच. हौशीनी बाळ होऊ द्यायचं का, तर आपण स्त्री आहोत, जन्म देता येतो हे प्रूव्ह करण्यासाठी बाळ होऊ द्यायचं, आणि ते बाळ सांभाळायची टोटली जबाबदारी, पूर्णपणे जबाबदारी त्या स्त्रीचीच असते.
गर्भात वाढवताना तर असते, परंतु तिची तेव्हाही काळजी घेतली जात नाही. ना सासरी घेतली जाते, ना नवरा घेतो, ना कामाच्या ठिकाणी तिला काही सूट मिळते. म्हणजे पोटात बाळ आणि प्रचंड काम आणि त्या शरीराच्या इतक्या काही बदल होत असतात शरीरात आणि मनात की ते सगळं सांभाळत सांभाळत ते पोटात बाळ वाढवायचं. त्याच्यानंतर ते बाळ होतं. तेव्हा सुद्धा त्यानंतर सुरुवातीला जर का ती काही दिवस माहेरी असेल किंवा तिचे आईवडील येऊन राहिले तिच्याजवळ किंवा कोणी मोठं असेल तर तेवढंच तिला पहिलं असताना बाळ थोडासा तिला आधार मिळतो, थोडं कौतुक होतं पहिल्या बाळणपणात. पण नंतर मात्र सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात आणि ते मूल सांभाळायची आणि वाढवायची, संगोपन करायचं सगळी जबाबदारी एकट्या स्त्रीवर येऊन पडते. म्हणजे ते करिअरही सांभाळायचं, घरही सांभाळायचं आणि ते बाळही सांभाळायचं. बाळ शेजारी झोपलेलं असेल, ते जरासं जरी खुट्ट झालं, जरासं त्यानं कूस बदलली तरी त्या आईला जाग येत असते. पण शेजारी बाप गाढ झोपलेला असतो. कुठंतरी अलीकडे हे व्हिडिओच्या निमित्ताने वडील बाळाला किती छान सांभाळतात हे दाखवलं जातंय. पण असं काही कुठे घडलेलं मी बघितलेलं नाही आहे. त्यानं शी केली. एक कुटुंबामध्ये एकाच ठिकाणी मी बघितलेलं आहे की त्या आईनं फक्त त्या बाळाला जन्म दिला, पुढचं सगळं त्या बाळाचं त्या मुलानं केलं. एकाच ठिकाणी मी एवढ्या आयुष्यामध्ये एकाच ठिकाणी बघितलेलं आहे. पण इतर सर्वकडे त्या बाळाची सगळी जबाबदारी, खाणं पिणं सांभाळणं, त्याचं शिशू काढणं, त्याचं आजारपण काढणं, या सगळ्याची जबाबदारी त्या स्त्रीचीच असते, त्या बाईचीच असते, त्या मुलीचीच असते. बाप म्हणवून घेणारा हा मुलगा किंवा हा जो कोण व्यक्तिमत्व असतं ते फक्त बाप म्हणवून घेण्यापुरतंच असतं. जबाबदारी शून्य असते, अजिबात नसते. फक्त असं वाटत असतं दरवेळेला तो जेव्हा स्त्रीला वेळ देत नाही किंवा ज्या वेळेला एखादी चूक त्याच्या हातून घडते सांभाळताना, बाप घर सांभाळताना किंवा मूल सांभाळताना, त्यावेळेला तो एकच सांगतो, मग हे सगळं मी कुणासाठी करतोय? तुमच्यासाठी तर करतोय ना, असं बायकोला सांगतो. मग हे तुमच्या सगळ्यांच्या घर मूल तुमच्या भविष्यासाठी सगळं करतोय ना, मग मला सगळं जमणार नाही. पण तेच त्या स्त्रीला सगळं जमवून घ्यावं लागतं. मुलाला केअर सेंटर म्हणजे पाळणा घरात ठेवायचं, तिचं जाऊन न्यायचं, आणायचं, सोडायचं, आजारपण काढायचं, त्याच्याशी खेळायचं, त्याचा अभ्यास घ्यायचा, त्याच्या शाळेत जायचं, त्याच्या पालक मीटिंग अटेंड करायच्या. ती खरं तर मुलगी असते, अजूनही तिशी पण तिची झालेली नसते. आणि त्या मुलगीतनं एकदम तिला एक जबाबदार आई होतं, त्याच्यामध्ये ती एक पत्नी पण आहे हा रोल ती विसरूनच जाते. कारण की तिला पत्नी ह्या भूमिकेमध्ये कोणीच ठेवलेलं नसतं. कारण की नवरा टोटली त्यातनं सगळ्यातनं वेगळा झालेला असतो. म्हणजे एक बाळाला जन्म दिलेल्या घरामध्ये फार जबाबदारीनं तो नवरा वागत नसतो. त्याला मित्र असतात, त्याला करिअर असतं, त्याला कुटुंब असतं, त्याला त्याचं माहेर असतं, सगळं असतं. परंतु त्याच्या विश्वामध्ये बाळाची आई आणि बाळ हे नसतात. तो त्याच्या मित्रांच्या सोबत हिंडायला फिरायला जाईल, त्या ठिकाणी बाळाची आई आणि बाळ नसतं. तो हॉटेलिंगला जाईल, त्या ठिकाणी बाळाची आई बाळ नसतं. तो ट्रिप्सला जाईल, तिथं बाळाची आई बाळ नसतं. तो त्याच्या माहेरचे कार्यक्रम अटेंड करेल, त्याच्यात बाळाची आई आणि बाळ नसतं. जरी ते त्या ठिकाणी असले तरी त्यांची कोणतीही जबाबदारी अशी फारशी आवडीनं तो घेत नाही. मी एका कार्यक्रमामध्ये बघितलेलं आहे, बाळाची आई आणि बाळ ते बाळाचं सगळं सारखं करत ती बाळाची आई बसली होती, तिला जेवायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. आणि हा बाळाचा बाबा म्हणणारा सातत्याने आपले रिलेटिव्ज, आपले फ्रेंड्स, आपली भावंड यांच्यात होता आणि त्या बाळाच्या आईला म्हणजे स्वतःच्या बायकोला ठेसपीस करत होता. तू नीट राहत नाही आहेस, तू छान राहत नाही आहेस, तू सगळ्यांशी गप्पा मारायला येत नाही आहेस, सतत बोलत होता. आणि
एवढंच नव्हे तर तो बाहेर जात, चल की आता जाऊया की, झालं की. ती म्हणाली माझं अजून जेवण व्हायचंय, राहू दे घरी जाऊन काहीतरी खा. तसंच त्या बाळाला उचलून ती काहीतरी तिथलं थोडंसं खाल्ली आणि गेली. मी हे स्वतः एकदा बघितलं आणि मला ते इतकं कसं तरी वाटलं की खरंच किती निष्ठुर होतो तो नवरा म्हणणारा किंवा बाप म्हणणारा. आणि हे बऱ्याच ठिकाणी होत असतं. तो त्या बाळाची काळजी घेत नाही. अलीकडचे काही मुलं मी बघतीये मुलांची काळजी घेताना, म्हणजे यूट्यूबवर. पण इतर मी काही असं फारसं प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे की मूल स्वतः वाढवताना मुलाला स्वतःना घेऊन हिंडताना फिरताना आणि बायको निवांत बसली असं मी कुठेच बघितलेलं नाही आहे. म्हणजे त्या बापाचं आयुष्य आहे तसंच राहतं, पण त्या स्त्रीचं मात्र आयुष्य पूर्णपणे एक आई म्हणून तिचं बदलूनच जातं. एक मॅच्युअर स्त्री तिला व्हावं लागतं, अजूनही तिशी पण झालेली नसते. असंच आयुष्य पुढे 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 जात राहतं. आणि बाळाची आई ही कायम ती आई बनून राहते. ती ना मुलगी असते, ना स्त्री असते, ना कुणाची मैत्रीण असते. वयाची 50शी होईपर्यंत तिला मैत्रिणींचे ग्रुप्स वगैरे काही माहीत नसतं. अलीकडे हे व्हॉट्सअप वगैरे आल्यामुळे जरा जरा झालेलं आहे. तरीसुद्धा जोपर्यंत मुलं कॉलेजला जाऊन शिकायला जात नाही तोपर्यंत ती स्त्री संसारातून म्हणजे त्या घरातून मुक्त होत नाही. जरा बाहेर पडण्यासाठी तोपर्यंत तिला मैत्रिणी वगैरे काहीही नसतात. ती करूच शकत नाही, तिला वेळच असत नाही. कारण की घर हे फक्त ती एकटीच सांभाळत असते. मुलंही ती एकटीच सांभाळत असते. त्या मुलाचे मूड स्विंग्स, मुलाला वाढवणं ही साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. तेही ती सगळं एकटीच करत असते. आणि यामध्ये कुठेही त्या नवऱ्याचा सहभाग नसतो. जास्तीत जास्त काय होईल, पैसे असले तर ती त्यासाठी हेल्प घेईल. एखादी दाई ठेवेल किंवा एखादी बाई कामाला ठेवेल. पण तरीसुद्धा त्या सर्वांची जबाबदारी जी आहे ती त्या स्त्रीवरच असते. त्यामुळे हे आत्तापर्यंतच्या सर्व मुलींचं झालं. पण आता ह्याच्या पुढेच्या मुलींच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं की जेव्हा त्या मुली म्हणतात की आम्हाला मूल नकोय, तर काय चुकलं त्यांचं. कारण त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या मोठ्या बहिणी, त्यांच्या आया, त्यांच्या काकू, त्यांच्या मावशी, त्यांच्या आत्या ह्या सर्वांना त्यांनी असंच बघितलेलं आहे की त्या एकटंच सगळं करतायत. आणि आता त्यांच्या लक्षात येते की आत्ताची बदललेली परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही अशी आहे की यामध्ये कशाला फोन करतात कोणास ठाऊक सारखे. तर ही जी परिस्थिती आहे ही अशी आहे की यामध्ये करिअर सांभाळणं, त्यामध्ये पूर्ण 100% देणं आणि घर सांभाळणं हे इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. आणि मुलं सांभाळणंही इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. तर बेस्ट वे जेव्हा त्या असा निर्णय घेतात की मूल नको, आणि हळूहळू त्या अशा निर्णयाप्रत आलेत की लग्नच नको. कारण मूल सांभाळायचं काय आणि हा एक मोठं मूल सांभाळायचं काय गरज आहे, अशा ह्या इथपर्यंत जेव्हा या मुली येतात विचारापर्यंत. तर जर का विचार तुम्ही केलात की हे असे विचार मुलींचे का झाले, लग्न नको, लग्न झालं तर मूल नको का, तर सगळी जबाबदारी ही एकट्या स्त्रीवर पडायला लागलेली आहे. आणि ते पूर्ण अशक्य आहे आजकालच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये. आणि त्यामुळे स्त्रिया असा निर्णय घेत आहेत. जर का पुरुषांनी असं ठरवलं की नाही, मी नाही मदत करणार, मी फक्त जन्म देणार, तर मग हे शक्य नाही. कारण की आता स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य आलं, वैचारिक स्वातंत्र्य आलं, थोडासा समाज बोल्ड झाला. आजकाल हे सोशल मीडिया आलं, त्याच्यामध्ये आपण सुद्धा या सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी बघतो. त्यामुळे कुठेतरी घरातल्या शिकवणुकीपेक्षा हे बाहेरचे घटक खूप जास्त काही शिकवून जातात की हे असं वागा, तसं वागा, असं झालं तर असं करा, तसं करा. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी स्त्रियांची सुद्धा मानसिकता बदलत चाललेली आहे. त्यामुळे स्त्रीला आता पूर्वीसारखं एकटीलाच कुटुंबही सांभाळायचं, घर सांभाळायचं, सगळ्यांच्यात उसाबर करायची, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपायच्या आणि करिअरही करायचं, हे सगळं त्यांना म्हणावं तसं शक्य होत नाही आहे. कारण की शेवटी स्त्रीची सुद्धा एक कॅपॅसिटी आहे.
शारीरिक मानसिक काहीतरी एक कपॅसिटी आहे, ताकद आहे. किती पुरणार ती सगळ्या आघाड्यांवर, बरोबर आहे ना?